अशी ही तांदूळाची ओटी पण तुम्ही ह्याच्यात ठेवू शकता आणि सवाष्णीला तुम्ही ही वाण म्हणून पण देऊ शकता. संक्रांतीला वाण देण्यासाठी किंवा आता नवरात्रात कुमारिकांना देण्यासाठी पण या छोट्याशा पर्सचा तुम्हाला खूप छान उपयोग होणार आहे. ही पर्स कशी बनवायची ती मी या माझ्या व्हिडिओतून आता मी सांगणार आहे. तर त्यासाठी मी हे 6 नंबरचे पांढरे मोती आणि हे 6 नंबरचे आकाशी मोती असे 2 कलरचे मोती इथे वापरलेले आहेत. त्याचबरोबर सुई, 7 नंबरचा तंगूस आणि ही कात्री एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इथे मी हे पांढरे 6 मोती ओवून घेतलेले आहेत. तंगूसला इथे गाठ मारली आहे. त्याच्या शेजारचा मोती त्याच्यातून विरुद्ध दिशेने सुई काढून घेतलेली आहे. आता इथे 5 हे निळे मोती घालायचे. 1 2 3 4 आणि 5 निळे मोती घातले. त्याच मोत्यातून विरुद्ध बाजूने मी अशी ही सुई काढून घेणार आहे. हा 6 मोत्यांचा पांढरा गोल तयार केलेला आहे. त्याच्यावरती हा आकाशी कलरचा पण 6 मोत्यांचा गोल आहे. 1 2 3 4 5 आणि 6. आता या पुढच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे 4 निळे मोती घ्यायचे. 1 2 3 आणि 4 निळे मोती घेतले. हा जो मोती आहे याच्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. याचं छान ओढून घ्यायचे प्रत्येक वेळेला. आता परत त्याच मोत्यातून सुई काढून घेतली. आता या पुढच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे परत 4 मोती निळे. 1 2 3 आणि 4 मोती निळे घेतले. परत सेम या मोत्यातून सुई वरून खालच्या दिशेने अशी काढून घ्यायची. या मोत्यातून आणि हा पुढचा मोती आहे त्याच्यातून असे सगळ्या मोत्यातून आपण ह्या 6 मोत्यातून असं विणून घेणार आहोत. इथे हा शेवटचा मोती आहे पांढरा, त्याच्यातून पण सुई काढून घ्यायची आणि हे जे पहिलं सर्कल बनवलं त्याच्यातून पण सुई वरच्या दिशेने काढून घेतली. इथे आता 3 निळे मोती घ्यायचे. 1 2 आणि हा तिसरा. 3 निळे मोती घेतले. इकडचा हा जो गोल आहे त्यातल्या ह्या मोत्यातून सुई वरून खालच्या दिशेने काढून घ्यायची. परत ह्या मोत्यातून या मोत्यातून वरच्या दिशेने आणि यामध्ये हे मध्ये जे 2 मोती आहेत त्यातल्या एका मोत्यातून मी सुई काढून घेतलेली आहे. इथे आपली एक ओळ पूर्ण झालेली आहे.
इथे आता आपल्याला 4 मोती घ्यायचे. त्यातला पहिला मी हा एक पांढरा घेतलेला आहे, मग हा निळा आणि हे 2 परत पांढरे मोती, असे 4 मोती घेतलेले आहेत. ह्या मोतीत डावीकडे तंगूस आहे, त्याच्या शेजारच्या मोत्यातून आणि त्या मोत्यातून उजवीकडून डावीकडे आपण सुई काढून घ्यायची. आता हा षटकोन झालेला आहे, त्यातला हा एकाच मोत्यातून सुई आपण डावीकडे काढून घेतली. इथे आपल्याला आता 3 मोती घ्यायचे. त्यातला पहिला एक पांढरा घ्यायचा, निळा घ्यायचा, परत एक पांढरा घ्यायचा आणि ह्या मोत्यातून अशी सुई आपण काढून घ्यायची. आता इथे 1 2 3 4 5 आणि 6 मोत्यांचा गोल तयार झाला, तर इथे 1 2 3 4 5 मोत्यांचा गोल तयार झाला. आता परत पुढच्या 1 आणि 2 ह्या 2 मोत्यातून सुई आपण काढून घ्यायची. इथे आता आपल्याला 3 मोती घ्यायचे. मग त्यातला एक पांढरा घ्यायचा आहे, एक निळा घ्यायचा आहे, परत एक पांढरा घ्यायचा. असे 3 मोती घेतले. या पांढऱ्या मोत्यातून सुई वरून खालच्या दिशेने काढून घेतली. इथे आता 1 2 3 4 5 आणि 6 मोत्यांचा गोल तयार झाला. ह्या 2 मोत्यातून परत सुई काढून घेतली डावीकडे आणि ह्या एकाच मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे परत एक पांढरा, एक निळा आणि एक पांढरा असे 3 मोती घेतले. पांढऱ्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. इथे परत 5 मोत्यांचा गोल झाला. आता ह्याच एका मोत्यातून सुई काढून घ्यायची आणि त्याच्या पुढच्या 1 आणि 2 मोत्यातून पण सुई काढून घ्यायची. अशा पद्धतीने हे पूर्ण विणून घ्यायचं आहे. इथे अल्टरनेट येतात, एक निळा, एक पांढरा, एक निळा, एक पांढरा, एक निळा, एक पांढरा आणि एक निळा, असेच अल्टरनेट येत जाणार आहेत मोती. आता हा जो एक मोती राहिला आहे त्याच्यातून मी सुई काढून घेतलेली आहे आणि ह्या पांढऱ्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. आता इथे 5 मोत्यांचाच गोल होणार आहे, त्यामुळे आता इथे पहिल्यांदा निळा मोती घ्यायचा आणि मग हा पांढरा मोती घ्यायचा आणि इकडच्या पांढऱ्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई आपण काढून घेतली. अशा प्रकारे ही आपली ओळ पूर्ण झालेली आहे. अल्टरनेट मोती आलेले आहेत. आता ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची, ह्या मोत्यातून पण काढून घ्यायची आणि या मोत्यातून डावीकडे मी सुई काढून घेतलेली आहे. ती आपली दुसरी ओळ पूर्ण झालेली आहे. आता पुढची ओळ चालू करताना पहिल्यांदा आपण हे 2 निळे मोती घ्यायचे आणि हा एक पांढरा मोती घ्यायचा आहे आणि आता ह्या पांढऱ्या मोत्यात डावीकडे तंगूस आहे, त्याच पांढऱ्या मोत्यातून उजवीकडून डावीकडे मी सुई काढून घेतली. या मोत्यात वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची आहे. इथे आता 2 पांढरे मोती घ्यायचे, एक आणि 2 पांढरे मोती. या निळ्या मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई, या मोत्यातून आणि परत 1 2 आणि हा 3 पांढरा मोती, अशा 3ही मोत्यातून सुई काढून घ्यायची आहे. इथे आता 2 निळे
म्हणजे एकदा 2 निळे घ्यायचेत आणि एकदा 2 पांढरे मोती घ्यायचेत. अशा प्रकारे हे चौफुले आपण तयार करून घ्यायचेत. ही आता गोल झालेली होती, गोल मोत्यांची लाईन झाली. आता ही चौफुल्यांची लाईन आहे. दोन निळे झाले, 2 पांढरे. या मोत्यातून इकडच्या डावीकडून उजवीकडे या मोत्यातून 2 निळे, 1 आणि 2 पांढऱ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. दोन पांढरे मोती. आता ह्या निळ्या मोत्यातून डावीकडून उजवीकडे, या निळ्या मोत्यातून वरच्या दिशेने 1 2 3 पांढऱ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. अशा पद्धतीने ही पूर्ण ओळ आपण पूर्ण करून घ्यायची आहे. इथे आता आपला ह्या ओळीचा शेवट आलेला आहे. तर ह्या निळ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आणि पांढऱ्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. आणि इथे आता आपण एक हा पांढरा मोती घेणार आहोत. आणि मग या परत मोत्यातून मी सुई काढून घेतली. इथे एक अशी गाठ मारून फिक्स करून टाकणार आहे. इथे आपला हा एक गोल तयार झालेला आहे. अशा पद्धतीने हा मी अजून एक गोल पूर्ण केलेला आहे. असे 2 गोल मी बनवून घेतलेले आहेत. आता हे 2 भाग आपण एकमेकांना जोडून घेणार आहोत. या निळ्या मोत्यातून मी टंगूस आता इथे काढून घेतलेला आहे. पण हे जे 2 भाग आहेत हे एकमेकांवर ठेवताना हा एक भाग आहे, याचा कर्व आहे इकडे आहे, म्हणजे हे मोती इकडे वळलेले आहेत उजव्या साईडला. आणि हा दुसरा आहे, याचे पण आता मी असं दाखवते तर ह्याचे डाव्या साईडला ह्याचा कर्व आहे. म्हणजे दोन्ही असे वेगवेगळ्या ह्याच्यात आपण एकमेकांना असं लावून घ्यायचं आहे. ह्याचा इकडे कर्व आहे आणि ह्याचा इकडे कर्व आहे. आणि आता ह्या निळ्या मोत्यामध्ये तंगूस आहे. तर हा जो दुसरा भाग आहे ह्याचा पांढरा मोती आहे तो ह्या निळ्या मोत्याच्या समोर घ्यायचा. म्हणजे हे असे 2 समोरासमोर येतील. आता इथे एक पांढरा मोती घ्यायचा आहे आणि हा जो पांढरा मोती आहे हा दुसऱ्या भागाचा पांढरा मोती आहे. त्याच्यातून अशी ही सुई आपण काढून घेणार आहोत. अशी म्हणजे आता हे असं पूर्ण असं दिसत आहे. आता इथे आपण एक निळा मोती घ्यायचा. निळा मोती घेतला. आता हा जो भाग आहे वरचा त्याच्या निळ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची अशी. परत ह्या पांढऱ्या मोत्यातून मधल्या आपण जो जोडला आत्ता त्याच्यातून सुई काढून घ्यायची. आणि हा खालचा भाग आहे त्याच्या निळ्या मोत्यातून पण सुई मी काढून घेतली. आता इथे आपण एक परत निळा मोती घ्यायचा आहे. आता हा वरचा भाग आहे त्याच्या या पांढऱ्या मोत्यातून मी सुई काढून घेतली. हा जोडलेला पांढरा मोती आहे त्याच्यातून पण सुई काढून घ्यायची. खालच्या भागाच्या निळ्या मोत्यातून परत ह्या जोडलेल्या निळ्या मोत्यातून आणि हा वरचा भाग आहे त्याच्या
निळ्या मोत्यातून सुई काढून घेतली. इथे आता एक पांढरा मोती घ्यायचा. परत हा खालचा भाग आहे, त्याच्या या पांढऱ्या मोत्यातून सुई काढून घेतली. अशी या जोडलेल्या निळ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. वरच्या भागाचा निळा मोती आत्ता जोडण्यासाठी वापरलेला हा पांढरा मोती आणि हा खालच्या भागाचा निळा मोती, असे हे आपण दोन भाग एकमेकांना जोडून घेणार आहोत. जोडताना प्रत्येक वेळेला एक निळा एक पांढरा, एक निळा एक पांढरा, आता इथे परत एक निळा, असे आपण इथपर्यंत जोडून घेणार आहोत. इथे असे मी हे दोन भाग एकमेकांना इथे एक एक मणी हे करून जोडून घेतलेलं आहे. हे असं सुंदर असं हे डिझाईन ह्या साईडनी पण तयार झालेलं आहे. इथे मी 1 2 3 4 5 6 7 आणि 8 मोती न जोडता सोडून दिलेले आहेत. बाकी सगळे असे गोल मी जोडून घेतलेले आहेत. इथे मी हा 10 नंबरचा दोरा घेतलेला आहे, त्याच्यात सुई ओवून घेतली आणि हा जो मोती आहे, आपण बंद केलेले जे मोती आहेत त्यातला शेवटचा जो मोती आहे, त्या मोत्यातून मी एका साईडने अशी हा दोरा काढून घेतलेला आहे. आणि आता त्याच्यामध्ये मी हे दोन पांढरे, एक हा 4 नंबरचा पांढरा मोती, परत दोन पांढरे, 4 नंबरचा पांढरा मोती, असे हे 4 कप्पे केले. त्यानंतर परत पांढरा 4 नंबरचा टाकून हे असे 3 चिंतामणी कलर टाकलेले आहेत मोती 3, त्याच्यामध्ये एक एक 4 नंबरचा पांढरा, आणि परत इथे जसं केलं आहे तसं सेम या साईडनी पण मी करून घेतलेलं आहे. आणि सेम हा दुसऱ्या बाजूचा जो मोती आहे, म्हणजे आता इथून काढताना मी ह्या डावीकडून उजवीकडे मी दोरा काढून हे मोती ओवून घेतले. आणि मग आता ह्या दुसऱ्या साईडला जेव्हा मला ते जोडायचं होतं, तर इथला पण हा जो शेवटचा मोती आहे जोडलेला आपण, त्याच्या परत डावीकडून उजवीकडेच मी सुई काढून घेतलेली आहे. अशा प्रकारे हा एक बंद आपला तयार झालेला आहे. आता दुसरा बंद तयार करताना आपल्याला सेम करायचं आहे. हे दोन पांढरे, एक 4 नंबर, परत हे दोन पांढरे, परत एक 4 नंबर, परत दोन पांढरे, आणि हा एक 4 नंबर, आणि परत दोन पांढरे, आणि एक हा 4 नंबर, असे मोती एवढे ओवून घेतलेले आहेत. म्हणजे 1 2 3 4 कप्पे मी 2-2 पांढऱ्या मोत्यांनी करून घेतलेले आहेत. आता इथे परत एक चिंतामणी घालायचा आहे. 4 नंबरचा पांढरा, आकाशी, 4 नंबरचा पांढरा, आणि परत हा एक आकाशी, असे 3 मोती घालून घेतले. परत हा 4 नंबरचा पांढरा, इथे दोन पांढरे, एक छोटा, परत दोन पांढरे, एक छोटा, दोन पांढरे, एक छोटा, परत दोन पांढरे, असे सेम मोती आपण ओवून घ्यायचे आहेत. आता परत हाच मोती आहे, म्हणजे ह्या मोत्यातून सुरुवात केली होती त्याच मोत्यातून परत आपण अशी सुई काढून घेणार आहोत. म्हणजे आपले असे हे दोन बंद तयार होतील.
आणि आता इथे हा दोरा असा आपण गाठ मारून बंद करून घ्यायचा आहे. हा लूज पडणार नाही ह्याची आपण काळजी घ्यायची आहे, नाहीतर मध्ये मग अशी गॅप राहील आपली. अशा प्रकारे ही आपली एक सुंदर अशी कॉईनची पर्स तयार झालेली आहे. याच्यात आपण छोटे छोटे कॉईन्स ठेवू शकतो किंवा नोटा ठेवू शकतो. त्याचबरोबर ओटीसाठी म्हणून पण तुम्ही ही पर्स वापरू शकता. कारण जर आपल्याकडे एखादे पाहुणे आलेले आहेत, त्यांना ओटी द्यायची असेल तर त्याच्यासाठी पण तुम्ही ही पर्स वापरू शकता. माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर त्याला नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. नमस्कार. PM क्रिएटर्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी ही मोत्यांची छोटीशी पर्स कशी बनवायची आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओतून सांगणार आहे. ही छोट्या पर्समध्ये तुम्ही असे हे पैसे पण ठेवू शकता.